हां बोला ना खांडेकर, तुमचा मिस कॉल दिसला मला म्हणून फोन केला तुम्हाला मी. काय काम होतं बोला ना. काय तुमच्या फ्लॅटमध्ये भाडोत्री राहायला येऊन आले का? द्या ना मग पाठवून. एवढं काय टेन्शन घेऊन आले तुम्ही? एनओसीवर सह्या द्यायच्या आहे ना. देतो मग मी सह्या. एवढं काय त्याच्यामध्ये? तुमचा माणूस तो माया माणूस खास आहे ना तुम्ही आमचे. मग काय द्या 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 पाठवून द्या तुम्ही, टेन्शन नका घेऊ. हो देतो मी सह्या देतो. या कधी म्हणून काय विचारता? द्या कधी पाठवून. मला कोणते कामं राहते उतानात पडलं राही तुम्ही. एक्सक्यूज मी, सेक्रेटरीना भेटायचं होतं. अरे बापरे खांडेकर, तुम्ही तर तुमच्या माणसाला एकदम 4G स्पीडनं पाठवून दिलं. हरकत नाही करतो तुमचं काम. हो ठेवा ठेवा. हा येऊ. खांडेकराचे भाडोत्रीन तुम्ही? हो, आपण आनंद प्रभू ना? हा मीच आनंद प्रभू आहे. सेक्रेटरी आहे इथला मी. हो. मी होणार नव्हतो इथला सेक्रेटरी, पण कारण काय माहिती आहे का, मी चांगल्या स्वभावाचा आहे, सगळ्याची व्यवस्थित बोलतो, भांडणं कोणाशी करत नाही, संशय कोणावर घेत नाही, त्यामुळे मला सेक्रेटरी बनवते सगळे लोक. या बसा बसा. आणि महत्वाचं काय माहिती आहे का, लय टेन्शन राहते सेक्रेटरी व्हायचं म्हणजे. कोणाचं घरातून पाणी गळत आहे, कोणाच्या नळाले पाणी येत नाही, कोणाचे भांडणं झाले, सगळे कंप्लेंट घेऊन सेक्रेटरीच येते. लय टेन्शन राहते सेक्रेटरी माणसाले. या तुम्ही या बसा. आणि कसं आहे माहिती आहे, महत्वाचं अजून एक सांगून ठेवतो. लय त्रास असते माहिती आहे का सेक्रेटरी होणं म्हणजे. डोक्याला लय मोठा शॉट. कधी दुपारी कोणी हलकट लोक उदास तोंडाने येते, सह्या घ्या स्टॅम्प घ्याले. या बसा तुम्ही या. मी संध्याकाळी येऊ का? अहो नाही तुम्ही कायले संध्याकाळी येता. खांडेकरचे माणूस आहे ना तुम्ही. महत्वाचे माणसं आहे तुम्ही. या बसा या बसा 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 बसा. हो. काय आडनाव काय म्हणलं तुमचं? मी कडू. काय आडनाव कडू माझं. कडू कडू आडनाव आहे तुमचं? नाही कडू आडनाव आहे तुमचं, पण सोसायटीच्या लोकांसोबत तुम्ही कडू बोललं का? गोड बोला. एकदम नवा कोरा पंच मारला आहे का नाही? नवा पंचाने एकदम. हो म्हणजे याआधी 1,23,332 वेळा हा पंच ऐकलाय मी, पण आज नव्यानेच ऐकल्याचा आनंद मिळतोय. पुन्हा प्रत्ययाचा आनंद म्हणून समजून घेतो मी. हो, लहानपणापासून हा पंच ऐकतोय मी माझ्या बाबतीत. नाही मला माहित नाही, मी इथं नवीन आहे ना. मग नका मारू असे पंच. जरा जुने होईपर्यंत थांबा, नाही तर पटकन जाल. नाही म्हणजे मला तसं नव्हतं म्हणायचं की तुम्ही माझ्यासाठी नवीन आहे बा म्हणून असं म्हणलं. हो. हे सही हवी होती, शिक्का हवा होता. अरे खांडेकरचे माणसं आहे तुम्ही. तुमचे पेपर इनकम्प्लीट राहणार आहे का? कम्प्लीट पेपर असतात तुमचे. तुम्ही एक काम करा, इथं बसा. मी रपकन आज जातो, रपकन स्टॅम्प आणतो, रपकन तुमच्या डॉक्युमेंट मारून देतो, रपकन सही करतो, मग रपकन तुम्ही चालले जा. आलो मी रपकन. वा काय रपकन माणूस आहे हा. अरे रपकन वहिनी. नमस्कार वहिनी. भूषण. प्रियदर्शनी राईट? शपथ, अरे केवढा होतास तू, केवढूचा झालाय. काय मेंटेन करतोयस एकदम? नाही, खांडेकरांकडे ट्रीटमेंट चालू आहे सध्या. क्या बात. कॉलेज नंतर किती वर्षांनी आपण आता भेटतोय. हो, मला विश्वासच बसत नाहीये. मलाही म्हणजे असं वाटलं नव्हतं की अचानक अशा पद्धतीने आज आपली भेट होईल. शपथ. मग तू आता इथे काय करतोयस म्हणजे? ऍक्च्युली काय करताय तुम्ही इथे? कोणी आत सोडले यांना? कोणी आत सोडले? कोण इथे? अरे ते चौथ्या मावर राहत नाही का खांडेकर, त्याचे भाडोत्री आहे ना हे. कडू आडनाव आहे त्याचं. मी ना आल्याला त्याच्यावर एक पंच मारला. मी कडू आडनाव आहे. सोसायटीच्या लोकांसोबत कडू बोलू नका, गोड बोला. अहो तिला काय सांगताय पिऊ? तू सांग ना ते ना. हा जोक तुला माहिती आहे ना? ते आहे ना पिऊ? पिऊला सांगू नका, हा जोक पिऊला माहिती आहे. नाही किती वेळा झाला पिऊ? नाही भाऊ, एक मिनिट. बाजूला जर बाजूला. काय बोलले तुम्ही तिला? हा जोक माहितीये पिऊला. नाही, प्रियदर्शनीवरून डायरेक्ट पिऊ एवढं ओळखतो तू घ्यायले? नाही, मी नाही ओळखत यांना. हे बघा, मी तुम्हाला ओळखत नाही अजिबात. तुम्ही असं पिऊ वगैरे म्हणू नका डायरेक्ट. मी यांना ओळखत नाही. मी कधीच भेटले नाही यांना. कॉलेजमध्ये सुद्धा एकत्र नव्हतो. कॉलेजचा कुठं विषय काढला आहे ना? कॉलेजचा कुठं विषय काढला आहे ना? नाही, ते असं ओघाओघात निघून गेलं. असं कसं काय ओघाओघात त्या तोंडून निघून गेलं? नाही, मला शंका आलीच होती का तुम्ही दोघ जण एकत्र कॉलेजमध्ये होते आणि एकत्र फिरायला पण जात असं. नाही, अहो तुम्ही कुठे संशय घेताय? काही तुम्ही वाटेल ते बोलताय. आम्ही कधी एकत्र फिरायला गेलो? हा राहायचा टिळक चौकात, मी राहायचे प्रभाकर चौकात. अरे एवढं हलकट डिटेलिंग माहित आहे तुला याचं वलन, तू ओळखत नाही दिले?
नाही 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 दादा 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 हा मला समजलं. पियू तुझा अजून भंकस करण्याचा स्वभाव गेलेला नाही हा, अजून खोड तिची गेलेली नाहीये. अहो तुम्हाला सांगतो कॉलेजपासून ही अशी, कॉलेजला असताना मी हिला हाक मारायचो ना, पियू पियू, ही समोरनं आम्हाला ओ द्यायची की हु आर यू. आम्हाला काय कळायचं नाही, 2-2 दिवस ओळखच दाखवायची नाही. पियू तू सांगितलं नाही गमती पियू. नाही कडू एक मिनिट. पहिले माझ्या बायकोले पिऊ पिऊ म्हणणं बंद करा. अहो पण तुम्हीच म्हणालात ना की सोसायटीतल्या सगळ्या माणसांशी गोड बोला म्हणून. नाही पण सुरुवात माझ्या बायकोपासून काय करता मग? हा? एक काम करा, तुम्हाला गोड बोलायची एवढीच खास असेल ना, माझं नाव आनंद आहे, मला अंडू म्हणा. नाही हो, नाही नाही. अहो, कसं वाटतं ते ऐकायला? म्हणजे आमच्या सोसायटीचा सेक्रेटरी अंडू आहे. नाही 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 नाही, हे असं अंडू पांडू. हे तुला आठवतं कॉलेजला असताना आपण अशा शाब्दिक कुट्या खूप केल्या होत्या. आणि बुशी डॅमला आपण गेलो होतो पिकनिकला, आठवतं? सगळेजण होते आपल्या ग्रुपमधले, अवी, रवी, चंदू, प्रकाश, प्रसाद, श्वेता. श्वेता आता वाशीला असते, लग्न करून ती तिकडे आली आहे. भेटली होती मला मध्यंतरी, म्हणजे मी आता वाशीलाच राहत होतो ना गेल्या वर्षभर, तेव्हा भेटायची मला ती. बने आपल्या ग्रुपमधला, तुम्हाला सांगतो बने आमच्या ग्रुपमधला एकदम अतरंगी कॅरेक्टर. हा एकदम, म्हणजे आम्ही बुशी डॅमला पिकनिकला गेलो, आम्ही सगळे पिकनिक एन्जॉय करतोय, रोमॅन्टिक गाण्यांच्या आम्ही भेंड्या गातोय आणि हा तिथे बसून भजनं गातोय. अरे कशाला आलोय आपण, काम काय आपलं आणि आपण करतोय काय ह्याचा विसर पडला. मग आम्ही मात्र आहे ना हिंदी गाण्यांवरती, रोमॅन्टिक गाण्यांवरती डान्स केला आहे ना पियू, आय मीन प्रियदर्शनी. हा अच्छा, नाही आलं माझ्या लक्षात, नाही गणितच माझ्या लक्षात आलं पूर्ण, का तुम्ही ग्रुप ना बुशी डॅमला फिरायला गेले होते हो. आणि तुमचा हलकटनेसपणा जो आहे तुम्ही एकत्र एका कोपऱ्यात केला होता है ना. अहो, नाही नाही, नाही कोपऱ्यात वगैरे कशाला, सगळ्यांसमोर असं एकत्र. आता मग सिद्धच झालं ना, स्पष्ट बोला ना, का तुमच्या दोघांमध्ये कॉलेजमध्ये डुम्मू चुकू होतं. एक मिनिट दादा तुमचा काहीतरी गैरसमज होतोय. हा, काय? नाही तसं काही नाही, तसं मग काही काय? नाही. मी सांगतो तुम्हाला, हा, तसं हा, काही काय? नाही. हा. हे बघा, म्हणजे आमची ओळख होती, हा. आम्ही एका कॉलेजला होतो, बरोबर आहे. म्हणजे कसं झालं माहितीये का, हा. माझी आई आणि हिची आई हा. ह्या दोघी एकमेकींच्या मैत्रिणी, म्हणजे त्या अनुषंगाने आमची ओळख पण होती आणि कॉलेजला पण आम्ही होतो. एवढीच ओळख, म्हणजे तुम्ही समजताय तसं खरंच काही नाही. घे ना. हा? म्हणजे तुमचं लहानपणापासून एकमेकासोबत डुम्मू चुकू होतं. अहो. हा? आणि तुमच्या डुम्मू चुकूला तुमच्या फॅमिलीचा फुल सपोर्ट होता, बरोबर आहे ना? बरोबर आहे ना? नाही. हो दादा, अहो काय बोलताय तुम्ही, कसला सपोर्ट आणि कुठला ट्रॅक तुम्ही कुठे घेऊन जाताय? नाही मला ठीक, पूर्ण माझे फंडेच क्लिअर झाले. तू तिकडं श्वेताच्या सोसायटीमध्ये भाडोत्री राहत होता, याले ती श्वेता बोर झाली म्हणून तू इकडं नाही. या कडू भाऊचा धंदा मले पूर्ण कळलेला आहे. हा काय करते माहिती आहे का, जुन्या मैत्रिणीच्या सोसायटीचे पत्ते शोधते आणि तिथं भाडोत्री म्हणून राहिले जाते. हा मेन बिझनेस आहे याचा. अहो, काय बरोबर आहे, हा याचा मेन बिझनेस आहे. स्किट गिट हा वर पैसे कमवायसाठी करते फक्त. अहो तुम्ही वाटेल ते नाही बोलताय. नाही, हाच धंदा आहे त्याचा. ऐका, मी काही कुठल्या मैत्रिणीचे पत्ते वगैरे शोधत फिरत नाही. ते हा. दरम्यानच्या काळात माझाच मला पत्ता नव्हता. हा, मी कशाला शोधू कोणाचे पत्ते, मी इथे आलोय ते सही घेण्यासाठी. हे यार प्रियदर्शनी तू सांग ना यार काय चाललंय मी यार, काय- ते सुतावरनं स्वर्ग काढतायत यार. अरे यार मी काय या- बोलले? या- यार हिनं यार म्हणलं, तुनं पण यार म्हणलं, म्हणजे तुम्ही एकमेकाचे यार आहे का नाही? प्रूफ आहे, हिनं प्रूफ केले. अहो बरोबर आहे. अहो ऐक बर ठीक आहे थांबा. काय मी कबूल करते, हा, हा. आमची ओळख आहे. घे ना, आहे ना ओळख. हा म्हणलं मी ना. हा मग अजून हा. आम्ही कॉलेजमध्ये एकत्र होतो. घे ना. हा होते ना एकत्र. हा, नाही केलं. नाही, पण आमचं असं यार वगैरे असं काही नाहीये. मग काय? अहो मी राखी बांधायचं हो याला. घे ना. प्लीज तुम्ही शांत व्हा, तुम्ही बसा इथे. हे बघा, आम्ही फक्त मित्र होतो. खायचे मित्र, हिचे तर सगळेच मित्र राहते. तो त्या दिवशी तो टीव्ही दुरुस्त करायला आलता, तो पण तेव्हा मित्रच होता ना. तो कुठे मित्र होता माझा? मग तो तुला नावानं कसं काय आवाज दिला त्यानं तुले? अहो तर माझ्या नावाने कंप्लेंट केली ना, मग माझ्याच नावाने हाक मारणार ना तो. मग तो रद्दीवाला त्याच्या संग कसं तो गुलू बोलत होती. अहो बेहेनजी म्हणतो तो मला. हे बघ अरे तू. काय प्रियदर्शनी, अरे कोण माणूस आहे, कोणाशी लग्न केलेस तू, किती संशय घेतोय हा अरे माणूस. यार तू अरे घे ना, पाय ना कडू भाऊ, केवढा कळवळा येऊन आला तुम्हाला माझ्या बायको सोबत. आहे का ना कळवळा? अहो नाही मी काय म्हणतो, तुम्ही या सोसायटीत राहूच शकत नाही. बॅचलर लोकांना आम्ही सोसायटीत जागा देत नाही. जा तुम्ही जा. अहो कोण म्हणाला मी बॅचलर आहे म्हणून, लग्न झालंय माझं.
कुठं आहे मग तुमची बायको? बायको आहे माझी, गावी आहे. तुम्हाला काय बायकोची गरज पडते हा? हो? लोकांच्या बायकोसोबत डुंबू करता तुम्ही. हा? त्या श्वेतासोबत डुंबू केलं, आता माय बायकोसोबत डुंबू करायला आले. बरोबर आहे का अहो, नाही? काय? तो श्वेताचा नवरा असन बिंडोक, मी नाही बिंडोक, कळलं का? अरे काय डुंबू चिकू चालवले, शब्द सापडलाय म्हणून फुकट तिळ वापरायचा तो. हा? आणि काय श्वेताचा काय संबंध इकडे? मग तुम्ही लफडं नाही केलं का तिच्या संग? अरे कोणी केलं लपड श्वेता बरोबर? काय ना, मी कशाला लोकांच्या बायकांबरोबर लपडी करू? माझी बायको आहे तिकडे गावी. तू एक कागदपत्र घेऊन जा, तू एक कागदपत्र इनकम्प्लीट आहे. जा जा अहो जा. अहो, बघा तर आधी. अहो काय बघायचे आहे? भूषण कडूचे कागदपत्र आहेत, इनकम्प्लीटच राहते. जा तू. अरे हा काय निकष आहे पण? अरे तुम्ही नीट एक काम करा, शांतपणे हे पेपर्स घ्या, नीट स्वतःला वेळ द्या थोडासा, नीट मन एकाग्र करून नीट पेपर वाचा ना तुम्ही आधी, आलं please. माझ्या लक्षात. नाही राजकारणच माझ्या लक्षात आलं का मी हे पेपर वाचण्यामध्ये गुंग झालो का तुम्ही दोघं जण इशारानं बुशी डॅम करा आणि कुठेतरी भेटायला जा. बरोबर आहे ना? म्हणून मला वाचायला सांगता तू. बास झालं, बास. एक मिनिट भूषण, तू जा इथून. या सोसायटीत तू घर घेऊ नकोस, दुसऱ्या सोसायटीत घर घे. याला हे काय तर मग अर्थ? चांगलंच झालं ना. बाहेर राहायला गेला तर तुले बरं आहे, बाहेर जाऊन त्याला भेटायला आहे का नाही? मग ठीक आहे, मग ठेवा तुमच्या डोळ्यासमोर या सोसायटीत घर द्या. अरे मग तर इको फ्रेंडलीच झालं सगळं काही. मग तर कवाय जाऊन तुले त्याला भेटता येईल. तो कडूले, तू त्याच्या प्रेमात पडूले आणि मी घरात बसून सडूले. म्हणजे सोसायटीत नाही, बाहेर नाही, मग सोसायटीच्या दारात देता का घर बांधून? घे ना, मग तर अजूनच सोपा येईल. येता जाता तुम्हा दोघाला भेटता येईल. का रे बाबूषण जेवला का तू? का रे बाबूषण आंघोळ केली का तू? का रे बाबूषण चहा घेतला का तू? का रे का भूषण? सगळंच विचारता येईल तुला त्याले. नाही एक मिनिट दादा, तुम्ही आपापसात भांडू नका आणि हे एवढं सगळं करायची काही गरज नाहीये. हा, मी जातो. मला कळलंय तुम्ही मला एनओसी देणार नाही, मी जातो. ठीक आहे, हरकत नाही एनओसी तर नाही एनओसी. मला वाईट एकाच गोष्टीचं वाटतंय की ह्या माणसाने माझ्यावर संशय घेतला. सॉरी भूषण. नाही तू कशाला सॉरी म्हणतेस? माझ्यासारख्या इनोसंट माणसावर यांनी संशय घेतला. एखादा तरुण राजबिंडा देखणा, चांगले अंगगाठी असलेला, तुकतुकीत चेहऱ्याचा प्रभाकर नावाचा एखादा गृहस्थ असता तर मी समजू शकलो असतो. म्हणजे त्याला बघता क्षणी कुठली मुलगी प्रेमात पडू शकते, समजू शकतो. अरे ज्या माणसाचं सई तामणकरांबरोबर प्लॅटॉनिक चालतं तिथे हिचं तुम्ही काय घेऊन बसला तो? अगदी अगं मान्य करायला हवं, जे आहे ते आहे, फॅक्ट आहे. अगं तो आहे ना तसा लव्ह ॲट फर्स्ट साईट वाला तो आहे. अरे पण माझ्यावर संशय घेतलाय माणसाने, माझ्यावर. असं काय बोलण्यात अर्थच नाहीये. येतो मी, धन्यवाद. नाही हो, पडू तुम्ही बसा इथं, बसा. नाही, मी खरंच- नाही, इथं बसा तू. अरे तुम्ही बसा. नाही काय बसा. करायचं? मी हे बघा, तुम्ही मला सही देणार नाही, शिक्का देणार नाही. ज्या ठिकाणी आपल्याला राहायचंच नाही तिथे थांबून काय फायदा? मी देतो तुम्हाला सही देतो. हे घ्या मी याच्यावर स्टॅम्प मारून देतो. सही तुम्हाला मी आरामात देतो. मला पहिले हे सांगा तुम्ही, तो तुकतुकीत कांतीचा प्रभाकर कोण आहे? कोण आहे? भूषण, हे बघ, तुझ्या घरासाठी माझा संसार तोडू नकोस, मी आता सांगून ठेवते. तू का बस. सांगा मला तो तुकतुकीत कांतीचा प्रभाकर कोण आहे सांगा. हा, दादा कसं आहे माहिती आहे का, प्रभाकर, अवी, रवी, चंदू, प्रकाश अशी नावं महत्वाची नाही आहेत. तुमच्या डोक्यात जे संशयाचं भूत घुसलंय ना ते काढणं जास्त गरजेचं आहे. सोपं असतं हे भूत घालवणं. हे भूत डोक्यात नाचायला लागलं ना की मग विश्वासाचं पांघरून त्या भूतावर घालायचं की मग आपोआप ते भूत गुदमरून मरून जातं. गरज तुम्हाला त्याची आहे. उगाच तुम्ही तुमच्या बायकोवर संशय घेताय. अहो तुमची बायको अशी नाही आहे. आम्ही कॉलेजपासून ओळखतोय तिला. स्वातंत्र्य आणि स्वैराचार यातला फरक तिला चांगला कळतो. पॉझिटिव्ह असणं आणि संशयी असणं यातला फरक तुम्हाला कळायला हवा. इतका संशय तिच्यावर घेऊ नका हो. चांगला सुखाचा संसार आहे, सोन्यासारखा संसार आहे, तो टिकवा. नाही म्हणता खूप चांगली वाक्य बोललो मी.